Hello students, welcome to the part 8 of the topic Mathematical Logic. In this video lecture, you will learn definitions of converse, inverse, contrapositive and examples on the definitions. Definitions of converse, inverse and contrapositive. आता ही 3 स्टेटमेंट्स इम्प्लिकेशन ह्या स्टेटमेंटवरती डिपेंड आहेत. तर पी इम्प्लाइज क्यू हे इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट आहे. तर पहिलं जे स्टेटमेंट आहे कॉन्वर्स, त्याची डेफिनेशन अशी आहे, इफ पी इम्प्लाइज क्यू इज ॲन इम्प्लिकेशन देन क्यू इम्प्लाइज पी इज इट्स कॉन्वर्स. म्हणजे पी इम्प्लाइज क्यू हे जर इम्प्लिकेशन असेल तर ह्या वाक्याचा म्हणजे ह्या इम्प्लिकेशनचा कॉन्वर्स हा क्यू इम्प्लाइज पी असा असणार आहे. क्यू इम्प्लाइज पी हा पी इम्प्लाइज क्यूचा कॉन्वर्स असेल. ही कॉन्वर्सची डेफिनेशन आहे. आता सेकंड डेफिनेशन इनवर्सची आहे. इफ पी इम्प्लाइज क्यू इज ॲन इम्प्लिकेशन देन निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू इज इट्स इनवर्स. म्हणजे पी इम्प्लाइज क्यू हे जर इम्प्लिकेशन असेल तर त्या इम्प्लिकेशनचा निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू हा इनवर्स असणार आहे. तर तिसरी डेफिनेशन कॉन्ट्रापॉझिटिव्हची आहे. इफ पी इम्प्लाइज क्यू इज ॲन इम्प्लिकेशन देन निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी इज इट्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह. म्हणजे पी इम्प्लाइज क्यू हे जर इम्प्लिकेशन असेल तर निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी हा त्या वाक्याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह येणार आहे. आता हे सिम्बॉलिक फॉर्म लक्षात ठेवायचे आहेत. हा कॉन्वर्स आहेत. तिन्ही डेफिनेशन इम्प्लिकेशनवरती डिपेंड आहेत आणि त्या इम्प्लिकेशनचा हा कॉन्वर्स आहे, हा इनवर्स आहे आणि हा कॉन्ट्रापॉझिटिव्ह आहे. तर हे सिम्बॉलिक फॉर्म आहेत. तुम्ही हे सिम्बॉलिक फॉर्म लक्षात ठेवायचे आहेत किंवा ह्या डेफिनेशन पाठ करायचे आहेत. आता याच्यावरती क्वेश्चन कसा येईल, एखादं व्हर्बल फॉर्ममध्ये तुम्हाला स्टेटमेंट दिलं जाईल आणि त्या स्टेटमेंटचा कॉन्वर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहा असं सांगितलं जाईल. मग त्यावेळी तुम्हाला ह्या डेफिनेशन्स माहिती पाहिजेत आणि ह्यांचे व्हर्बल फॉर्म म्हणजे शाब्दिक फॉर्ममध्ये जर स्टेटमेंट दिलं असेल तर शाब्दिक फॉर्ममध्येच उत्तर द्यायचं आहे. तर क्वेश्चन, राईट कॉन्वर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. तर काही स्टेटमेंट्स दिलेत आणि त्यांचे कॉन्वर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायचे आहेत. त्याच्यातलं पहिलं स्टेटमेंट, इफ एक्स लेस दॅन वाय देन एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. आता हे इम्प्लिकेशन इफ देन ह्या फॉर्मॅटमध्ये स्टेटमेंट आहे म्हणजे हे इम्प्लिकेशन आहे. मग आता ह्याच्यातले पी आणि क्यू आधी आयडेंटिफाय करून ते स्वतंत्र लिहून घ्यायचे आहेत. तर हा इफच्या पुढं जे स्टेटमेंट आहे हे पी असणार आहे. इथं पी लिहून घ्यायचं आहे. लेट पी रिप्रेझेंट एक्स लेस दॅन वाय. आणि देनच्या पुढं जे स्टेटमेंट आहे हे क्यू असणार आहे म्हणजे क्यू रिप्रेझेंट एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. आता ह्याचा कॉन्वर्स लिहायचा आहे. मग कॉन्वर्सची डेफिनेशन अशी आहे, क्यू इम्प्लाइज पी. आता नेहमी तुम्हाला व्हर्बल फॉर्ममध्येच स्टेटमेंट येईल. ह्या प्रश्नामधलं स्टेटमेंट हे व्हर्बल फॉर्ममध्येच येणार आहे आणि त्याचं उत्तरं म्हणजे हे कॉन्वर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे पण व्हर्बल फॉर्ममध्येच म्हणजे शब्दामध्येच लिहायचे आहेत. म्हणजे फक्त त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा नाही. सिम्बॉलिक फॉर्म लिहून त्या सिम्बॉलिक फॉर्मचं कन्व्हर्शन म्हणजे शब्दामध्ये हे स्टेटमेंट लिहायचं आहे. आता कॉन्वर्स हा क्यू इम्प्लाइज पी आहे. मग आता क्यू इम्प्लाइज पीचा व्हर्बल फॉर्म असा येईल, इम्प्लिकेशन आहे म्हणजे इफ देनचा फॉर्मॅट येईल. इफ क्यू पहिल्यांदा येईल. आता एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर देन एक्स लेस दॅन वाय हा त्याचा कॉन्वर्स तयार झाला.
आता इनव्हर्स त्याची डेफिनेशन अशी आहे, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. मग ह्याचा शाब्दिक फॉर्म लिहायचा आहे. आता इम्प्लिकेशन आहे म्हणजे इफ देन येणार आहे. इफच्या पुढं निगेशन पी ठेवायचं आहे. आता हा पी आहे, ह्याचं निगेशन करताना चिन्ह उलटं करायचं आहे. बघा, पीचं निगेशन असेल इफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय, देन क्यूचं निगेशन पण इथलं साईन उलट करायचं आहे, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर. आता तिसरं स्टेटमेंट कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आहे. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह इनव्हर्सच्या उलट डेफिनेशन घेतो, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. आता इम्प्लिकेशन म्हणजे इफ देन इथं पाहिजेतच. इफ क्यूचं निगेशन इथं लिहिलेलं आहे, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन वाय स्क्वेअर, देन पीचं निगेशन एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. बघा, व्हर्बल फॉर्ममध्येच स्टेटमेंट ह्या प्रश्नामध्ये असणार आहे आणि उत्तरंसुद्धा व्हर्बल फॉर्ममध्येच म्हणजे शाब्दिक फॉर्म त्या स्टेटमेंटचे लिहायचे आहेत. आता याच्यातलं सेकंड स्टेटमेंट, इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस. तर इथं एक स्टेटमेंट दिलं आहे इफ देनच्या फॉर्मॅटमधलं. आता त्याचे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आपल्याला लिहायचे आहेत. मग इफच्या पुढं जे वाक्य आहे ते पी असणार आहे. पी रिप्रेझेंट अ फंक्शन इज डिफरन्शिएबल, इथं पी लिहिलेलं आहे. तर क्यूच्या पुढं जे वाक्य आहे, देनच्या पुढं जे वाक्य आहे ते क्यू असणार आहे. क्यू इट इज कंटिन्युअस. तर पी आणि क्यू आयडेंटिफाय करणं सोपं आहे. पी आणि क्यू लिहून घ्यायचे आहेत. आता कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ह्यांच्या डेफिनेशन्स तुम्हाला माहिती पाहिजेत, त्यांचे सिम्बॉलिक फॉर्म माहिती पाहिजेत. बघा, कॉन्व्हर्स फर्स्ट, कॉन्व्हर्स क्यू इम्प्लाइज पी आहे. आता ह्याचा शाब्दिक फॉर्म लिहायचा आहे. आता इम्प्लिकेशन म्हणजे इफ देन, पहिल्यांदा क्यू आणि पुन्हा पी ठेवायचं आहे. इफ अ फंक्शन इज कंटिन्युअस देन इट इज डिफरन्शिएबल, हा कॉन्व्हर्स तयार झाला. तर इनव्हर्स त्याचा सिम्बॉलिक फॉर्म असा आहे, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. आता पीचं निगेशन करताना पी हे सिम्पल स्टेटमेंट आहे, इथं फक्त मध्ये नॉट घालायचं आहे. क्यूचं निगेशन करताना इथं फक्त नॉट घातला की त्यांची निगेशन्स तयार होतील. आता याचा शाब्दिक फॉर्म लिहायचा आहे. बघा, इम्प्लिकेशन आहे म्हणून इफ देन आणि इफच्या पुढं निगेशन पी आणि देनच्या पुढं निगेशन क्यू ठेवायचं आहे. म्हणजे स्टेटमेंट असं लिहायचं. हे शब्दामध्ये लिहिणं महत्त्वाचं आहे. तुम्ही एवढंच लिहिणं अपेक्षित नाही, ह्याला मार्क्स मिळणार नाहीत. ह्याचा फक्त आपण ह्याचा वापर करतो आहे, ह्याचा शाब्दिक फॉर्मच लिहिणं गरजेचं आहे. इफ अ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल देन इट इज नॉट कंटिन्युअस. आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह त्याच्या उलट आहे. सिम्बॉलिक फॉर्म, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. आता इफच्या पुढं निगेशन क्यू आणि देनच्या पुढं निगेशन पी ठेवायचं आहे. इफ अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस देन इट इज नॉट डिफरन्शिएबल. तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म माहिती असतील तर त्याचा शाब्दिक फॉर्म लिहिणं सोपं आहे. हे कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह सेकंड स्टेटमेंटचे तयार झाले. तर तिसरं स्टेटमेंट, इफ इट रेन्स देन द मॅच विल बी कॅन्सल्ड. आता इथं पी, इफच्या पुढं जे वाक्य आहे ते पी असणार आहे. लेट पी रिप्रेझेंट इट रेन्स आणि देनच्या पुढं जे वाक्य आहे हे क्यू असणार आहे. मॅच विल बी कॅन्सल्ड. तर पी आणि क्यू आपण इथं आयडेंटिफाय केलेत. आता त्यांचे कॉन्व्हर्स, पहिला स्टेटमेंट कॉन्व्हर्स, क्यू इम्प्लाइज पी. बघा, इफच्या पुढं क्यू आणि देनच्या पुढं पी ठेवायचं आहे. इफ द मॅच विल बी कॅन्सल्ड देन इट रेन्स, हा कॉन्व्हर्स तयार झाला. त्याच्यानंतर इनव्हर्स, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म असा आहे, निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. बघा, इफच्या पुढं पीचं निगेशन ठेवायचं आहे. आता इट रेन्स, सर निगेशन इट डज नॉट रेन येणार आहे
आणि क्यूचं निगेशन मॅच विल नॉट बी कॅन्सल्ड येणार आहे. आता ते फक्त ह्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. इफ इट डज नॉट रेन देन द मॅच विल नॉट बी कॅन्सल्ड. आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हा इनव्हर्सच्या उलट आहे. ह्या दोन्हींमध्ये गोंधळ करायचा नाही. हा इनव्हर्स आणि हा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह असं पण काही विद्यार्थ्यांचं होते. तर परफेक्ट लक्षात ठेवायचं, हा इनव्हर्स आणि त्याच्या उलट हा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आहे. आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. त्याचा व्हर्बल फॉर्म, इफ द मॅच विल नॉट बी कॅन्सल्ड देन इट डज नॉट रेन. हा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह येणार आहे. आता इथं काही स्टेटमेंट्स दिलेत, ती तुम्ही होमवर्कसाठी करायच्या आहेत. हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे. ह्याच्यावरती पण खूप वेळा क्वेश्चन विचारलेले आहेत. 4th स्टेटमेंट, अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमेन इन इट आर लिटरेट. आता इथं बघा, हे स्टेटमेंट कसं दिलं आहे बघा. इफ इथं दिलं आहे, इफ द वुमेन इन इट आर लिटरेट. आता हे वाक्य तुम्हाला रीराईट करून घ्यायचं आहे. म्हणजे इफ देनच्या फॉर्मॅटमध्ये हे वाक्य आपल्या नेहमीच्या फॉर्मॅटमध्ये नाही, तर ते रीराईट तुम्हाला करावं लागेल. मग रीराईट कसं करणार, असं ते वाक्य लिहून घ्यायचं आहे. असं लिहायचं, दॅट इज द गिवन स्टेटमेंट कॅन बी रिटन ॲज if the women in a family are literate then the family becomes literate. बघा, अर्थपूर्ण विधान होते का बघा. कसं सांगितलं मी, इफ द वुमेन इन अ फॅमिली, इट कुणासाठी वापरलं आहे, फॅमिलीसाठी वापरलं आहे. इन अ फॅमिली आर लिटरेट देन द फॅमिली बिकम्स लिटरेट. म्हणजे असं वाक्य लिहून घ्यायचं. आणि इथं इफच्या पुढं जे वाक्य आहे ते पी आहे आणि हे क्यूच्या पुढचं वाक्य येणार आहे ते क्यू असणार आहे. मग पी आणि क्यू स्वतंत्र लिहून घ्यायची आणि त्याच्यानंतर नेहमीच्या पद्धतीनं त्याचे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहायचे आहेत. आता सेकंड, इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. आता इथं स्ट्रेट फॉरवर्ड स्टेटमेंट आहे. इफ त्यांच्या फॉर्मॅटमध्येच दिलेलं आहे तसं घ्यायचं. म्हणजे हा पी असेल आणि हा क्यू असेल. आणि आता इथं निगेशन पी लिहिताना कसा लिहायचा, इफ सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज प्रेशर डज नॉट इन्क्रीज, अशी त्याची निगेशन्स लिहायचे आहेत आणि फॉर्मॅटमध्ये फक्त ठेवायचे आहेत. तर 6वं स्टेटमेंट तसंच आहे, इफ द व्होल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. आता इथं पण इफ देनच्या फॉर्मॅटमध्येच वाक्य दिले आहे तसं घ्यायचं आहे. पी क्यू लिहून कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहायचे आहेत.